रायगड जिल्ह्यातील सर्वात जुनी व पहिली मच्छीमार संस्था ही अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड आहे। या संस्थेचा कार्यभार समाज कल्याणासाठी व्हावा यासाठी यावर असणारे संचालक मंडळ हे पारदर्शी असावे, यासाठी निवडणूक होणे गरजेचे असल्याने निवडणूक घेण्यात येणार असल्याची माहिती अलिबाग कोळीवाडा परिवर्तन आघाडीचे ज्येष्ठ उमेदवार शंकर नाता पेरेकर यांनी अलिबाग कोळीवाडा येथील जलसापाडा येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये व्यक्त केली आहे। यावेळी शंकर पेरेकर यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली अलिबाग मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेडची स्थापना ही 2 फेब्रुवारी 1949 रोजी स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकही निवडणूक न होता संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून घ्यायचे। मात्र बिनविरोध निवडून दिलेले संचालक मंडळ यांनी त्यांच्या मर्जीने काम करीत अलिबाग कोळीवाड्यात असणाऱ्या मच्छीमार बांधव यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय केलाय। अनेकांनी सभासद होण्यासाठी अर्ज केले, मात्र त्यांनी त्यांच्या मर्जीतील लोकांचा विचार करत त्यांना सभासद केले। तसेच संस्थेचे काही संचालक यांना विविध प्रकारच्या समस्या मच्छीमार बांधवांना सतत सतावत आहेत, यामुळे त्याचा विकास कुठेतरी खुंटलाय। तरी काही जण संस्थेच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजून घेण्याचे कार्य देखील करीत असल्याचे निदर्शनास आले। यासाठी लोकशाही पद्धतीने होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेचा अवलंब करून सदर निवडणूक ही गुप्त पद्धतीने घेण्यात यावी आणि सदर निवडणूक घेत असताना निवडणूक आयोगांच्या संदर्भात असलेले नियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे। आमच्या मागणीची दखल घेऊन ती मान्य केली आहे। सदर संस्था ही जिल्ह्यातील पहिली नोंदणीकृत संस्था असून 31 डिसेंबर 2024 अखेरपर्यंत केवळ 854 सभासद असून यातील 51 सभासद मृत आहेत। या संस्थेची वार्षिक उलाढाल सरासरी 20 कोटी रुपयाच्या आसपास आहे। संस्थेच्या मागील कार्यकारिणी मंडळ यांचा 2 जानेवारी 2023 रोजी कार्यकाळ संपुष्टात आला असल्याने त्यांना काही काळ मुदतवाढ देण्यात आली होती। यावेळी रत्नाजली पेरेकर यांनी सांगितले की आमच्या सोसायटीला 77 वर्षे पूर्ण झाली आहेत। या सोसायटीमुळे आमच्या मुलांवर बेकारीची परिस्थिती ओढवली आहे। ही सोसायटी आमच्या गरिबांची झाली पाहिजे। श्रीमंतांनी यावर खूप मजा मारली आहे। आमची मुले ही सोसायटीकडून मिळणाऱ्या दाखल्यापासून वंचित आहेत। दाखला न मिळाल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारचे कर्ज अथवा लाभ मिळत नाही। या सोसायटीची भरभराट झालीच पाहिजे असे रत्नाजली पेरेकर यांनी सांगितले। यावेळी विश्वास पांडुरंग भगत, सुनील बोभाटे, गणेश मुकादम, जयेंद्र पेरेकर, विजेता सारंग आदी उमेदवार यांच्यासहित रुपाली पेरेकर, प्रवीण तांडेल आदी कोळी बांधव उपस्थित होते। पासून आमच्या मुलाला न्याय मिळावे म्हणून सभासद होण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी हे प्रयत्न करत आहोत आणि आमचे हे प्रयत्न यशस्वी व्हावे म्हणून आम्ही हा लढा खेळतो यांच्या बरोबर। यांची 77 वर्षात कुठलाच आम्हाला अनुदान बिनुदानाचा फायदा पुरेपूर गरिबांना दिलेला नाही या लोकांनी, म्हणून त्यासाठी आम्हाला ही लढा खेळण्याची आज ही वेळ आली आहे। 77 वर्षापासून ही आमची सोसायटी आमची खंडित झालेली आहे आणि ह्या कारणाने आमची मुलं बाला आज त्यांच्यावर आज काय परिस्थिती आहे, काय गरिबी चाललेली आहे ते काय सांगू शकत नाही, कळून आलेलीच आहे। यामुळे ही आता या गरिबांना याला न्याय कसा मिळणार त्याच्यासाठी आम्ही झुजतोय। पण ही सोसायटी ही आमच्या ही गरिबाची झाली पाहिजे। श्रीमंत भरून खूप हे करून जमले त्याच्यावर, ही गरिबांचीच झाली पाहिजे तर सगळ्यांना न्याय मिळेल। दाखल्यापासून सगळ्यापासून कुठली सुख सुविधा या पोली याला नाही आहे। कुठे काय गेला दाखला पहिला विचारतात काय झाला आणि परत काय झाला तुम्ही सभासद आहात का नाही हा प्रश्न आम्हाला विचारला जातो ना। आम्हाला बँकेचे कर्ज स्वीकारले जात नाही, कुठली सुख सुविधा मिळले जात नाही। यापासून आम्हाला हा न्याय मिळालाच पाहिजे आणि आमची ही सोसायटी वरती आलीच पाहिजे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।